सो आता आपण या मध्ये आपल्या टॉपिक बद्दल बोलूया, अकाउंटच्या टॉपिक बद्दल बोलूया आणि आजचं लेक्चर आपण बघूया. पहिला टॉपिक 12वीचा बाळांनो आहे आपला. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनला दिसत असेल. हे जे स्क्रीनवर दिसते हे तुमचं 12वीचं पुस्तक आहे. हे तुमचं 12वीचं अकाउंटचं पुस्तक आहे. आणि बाळांनो या पुस्तकाला मी तुम्हाला ग्रुपला आपल्या सेंड करेन. सो ग्रुपला सेंड केल्यानंतर तुम्ही हे बुक बघू शकता. तर बुक किपिंग अकाउंटन्सीचं आपलं हे पुस्तक आहे. ते तुम्हाला पीडीएफ मी सेंड करेन आणि त्यामध्ये पहिला टॉपिक आहे किंवा या पहिल्या टॉपिकला थोडंसं पहिल्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आज आपल्याला बघायचं आहे. तो आहे फायनल अकाउंट आणि पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपलं पार्टनरशिप फायनल अकाउंट. ओके, पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपलं बाळांनो पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर आता थोडंसं आपण लेक्चर पुरतं बघूया की नेमकं काय आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं. सगळ्यांनी मला एकदा सांगा की तुम्हाला स्क्रीन प्रॉपर दिसते का? मी जे बोर्डवर इथं लिहिलेलं आहे या गोष्टी तुम्हाला तिथं दिसत आहेत का? एकदा मला सांगा. जर सगळ्यांना दिसत असतील तर मी सुरुवात करतो. महत्वाचा भाग मी आता शिकवायला सुरू करतोय तो सुद्धांचे एकदम व्यवस्थित शांतपणे समजून घ्या. काही तुम्हाला लिहायचं नाहीये, काही तुम्हाला करायचं नाही, जस्ट तुम्हाला बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ओके, सो ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. थँक्यू. यस आर्य, यस श्वेता, अथर्व, अनुजा, सृष्टी, यस. ओके, सो काही सगळ्यांना दिसतंय. थँक्यू सो मच. तर बघा बाळांनो, आपल्याला बघायचं आहे, आपला पहिला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता बघा, पार्टनरशिप फायनल अकाउंट याच्या आधी आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, जी इथं पहिल्यांदा लिहिलेली आहे, की ती काय आहे की टाइप्स ऑफ बिझनेस म्हणजे काय, तर व्यवसाय जो आहे, विविध व्यवसाय आहेत आपले, त्या व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे प्रकार आपल्याला जरा जाणून घ्यायचे आणि हे प्रकार जे आहेत ते लार्जली आपण इथं एक्सप्लेन केलेत. नंबर एक आहे तो आहे बाळांनो इथं प्रोप्रायटरशिप. ओके, नंबर एक जो आहे तो इथं आहे प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिपला एक सेकंड, प्रोप्रायटरशिपला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर त्याला म्हणतो एकल व्यापारी संस्था. आता प्रोप्रायटरशिप म्हणजे बाळांनो एखादं साधं दुकान आहे, जनरल स्टोअर्स आहे, एखादं मेडिकल आहे किंवा एखादं सिंपल कोणतंही जे दुकान आहे त्याला आपण म्हणतो बाळांनो प्रोप्रायटरशिप. ओके, सो अनोटेशन करू नका, एक सेकंड. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रोप्रायटरशिप म्हणजे बाळांनो साधं दुकान की ज्याचा एकच व्यक्ती मालक असतो. ठीक आहे, ज्याचा एकच व्यक्ती मालक असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं किराणा मालाचं दुकान आहे, एखादं जनरल स्टोअर आहे, एखादं मेडिकल आहे, की त्यामध्ये काय आपण बघतो की दुकानाचा एकच मालक असतो. दुकानातली सगळी कामं तो स्वतः करत असतो. जो काही त्याला त्या व्यवसायामध्ये नफा होतो, तोटा होतो, तो सगळा एकट्याला त्याला मिळतो. तर या दुकानदारीला म्हणतात काय, तर त्याला म्हणतात बाळांनो एकल व्यापारी संस्था. त्याला म्हणतात एकल व्यापारी संस्था. दुसरा व्यवसायाचा जो प्रकार आहे तो आहे बाळांनो पार्टनरशिप. त्याला म्हणतो भागीदारी व्यवसाय. पार्टनरशिप म्हणजे काय, तर पूर्ण आपलं जे 12वीचं वर्ष आहे ते पार्टनरशिपच्या व्यवसायाच्या रिलेटेड आहे. पार्टनरशिप म्हणजे काय, तर ज्या वेळेला दोन पार्टनरशिपची जर एक तुम्ही डेफिनेशन बघितली, इथं खाली याची हे लिहिलेली आहे, व्याख्या लिहिलेली आहे, डेफिनेशन लिहिले की पार्टनरशिप म्हणजे काय, तर ज्या वेळेला दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, त्या व्यवसायात होणारा नफा तोटा ते दोघांमध्ये वाटून घेतात, तेव्हा त्या व्यवसायाला बाळांनो म्हणलं जातं पार्टनरशिप. ठीक आहे, ज्या वेळेला काय बघा, पार्टनरशिप म्हणजे काय, तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात आणि व्यवसायात जो होणारा नफा तोटा आहे तो ते वाटून घेतात, त्याला म्हणलं जातं बाळांनो पार्टनरशिप. त्याला म्हणलं जातं पार्टनरशिप. तर हा दुसरा व्यवसायाचा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे तो आहे कोऑपरेटिव्ह म्हणजे आहे सहकारी संस्था. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा सहकारी संस्था असतात. सहकारी संस्था म्हणजे आपल्या भागामध्ये सहकारी साखर कारखाना आहे, सहकारी दूध संघ असतो, सहकारी बँक असते, सहकारी एखादी सोसायटी असते जी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. तर याला म्हणतात सहकारी. सहकार म्हणजे काय, की लोकांनी, म्हणजे सहकार विषय ज्यांना आहे त्यांना व्याख्या माहित असेल, लोकांनी लोकांसाठी एकत्र येऊन चालवलेला व्यवसाय जो आहे त्याला सहकार म्हणलं जातं. तर तिसरा व्यवसायाचा प्रकार आहे तो आहे सहकार. चौथा पार्ट आहे तो आहे कंपनी. कंपनीमध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड आहे. आणि त्यानंतर एक पाचवा आहे त्याला म्हणलं जातं HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. त्याला म्हणलं जातं हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आता हे सगळे पर्याय आपल्याला उपयोगाचे नाही आहेत. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बाळांनो पार्टनरशिप व्यवसाय, भागीदारी व्यवसाय. आपल्याला व्यवस्थित ऐका, इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपल्याला 12वी मध्ये जे जे सगळे अकाउंट शिकायचे आहेत
जे जे अकाउंट मधले टॉपिक आपण कव्हर करणार आहे ते सगळे आहेत बाळांनो पार्टनरशिपचे. तर पार्टनरशिपचे टॉपिक बघण्याच्या अगोदर पार्टनरशिप म्हणजे काय किंवा भागीदारी व्यवसाय म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. तर पहिल्यांदा त्यासाठी इथं आपण त्याचे मिनिंग समजून घेऊया, त्याचा अर्थ काय होतो समजून घेऊया. की ज्या वेळेस बघा, ज्या वेळेस दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येतात आणि व्यवसायात जो होणारा नफा तोटा आहे तो ठरल्याप्रमाणे वाटून घेतात, त्याला बाळांनो भागीदारी व्यवसाय असं म्हणतात. ठीक आहे, काय होतंय बघा, की दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक एकत्र येत आहेत आणि व्यवसाय करतात. त्यांच्या दोघात आधी ठरलेलं असतं की कोण किती नफा घेणार, कोण किती तोटा घेणार आणि त्यानुसार ते दोघं नफा तोटा त्यांचा जो आहे तो तिथं वाटून घेतात. त्याला बाळांनो म्हणतात पार्टनरशिप बिझनेस. ठीक आहे, तर ही आहे पार्टनरशिपची डेफिनेशन. सिंपल आहे पार्टनरशिप व्यवसाय, भागीदारी व्यवसाय, की दोन लोक एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, त्या दोघांमध्ये जे ठरलेलं रेशो आहे, त्यांचं जे गुणोत्तर आहे त्यानुसार त्यांचा प्रॉफिट लॉस डिवाइड करून प्रॉफिट लॉस ते शेअर करतात, त्याला बाळांनो म्हणलं जातं काय पार्टनरशिप. तर मला इथपर्यंत तुम्हाला जो शिकवलेला भाग आहे तो समजला का? एकदा मला सांगा की व्यवसायाचे प्रकार, त्यामध्ये एक व्यवसायाचा प्रकार कुठला आहे, तर तो आहे बाळांनो तुमचा पार्टनरशिप. हे मी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगितली जी तुम्हाला कळण्यासारखी इम्पॉर्टंट आहे, की पार्टनरशिप हा व्यवसायाचा एक प्रकार आहे. आणि नंबर 2 मी तुम्हाला सांगितलं पार्टनरशिपचा अर्थ काय, तर दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय करतात. ठीक आहे, आणि त्या व्यवसायात होणारा जो नफा तोटा आहे तो ठरल्याप्रमाणे ते काय करतात, वाटून घेतात, त्याला आपण म्हणतो काय भागीदारी व्यवसाय. ठीक आहे, तर हे बाळांनो तुम्हाला इथपर्यंतचा भाग समजलाय का बघा. जर इथपर्यंतचा भाग समजला असेल तर आपण पुढे बघूया. यस अथर्व, यस प्रतीक, अथर्व जाधव, ओके. सगळ्यांनी बोला बाळांनो. यस श्वेता, सगळ्यांनी मेसेज करा. श्रुती, साक्षी, अनुजा, यस सानिका, गायत्री. यस बाळांनो बोला, जेवढं तुम्हाला जास्त कम्युनिकेट करता येईल तेवढं करा. यस सृष्टी, शैलजा, ओके गुड, शैलजा आहे, थँक्यू. तर जेवढं जास्त तुम्हाला बोलता येईल, यस अस्मिता, जेवढं जास्त तुम्हाला बोलता येईल तेवढं बोला. जे काही तुम्हाला कळालं नसेल, यस अप्पो 15 वडेवर, ठीक आहे. तुम्ही बाळांनो काय आहे की जेव्हा आपण विशेष करून ऑनलाईन शिकतोय ना, त्यावेळेला जेवढं तुम्हाला जास्त बोलता येईल तेवढं तुम्ही बोला. म्हणजे तुम्हाला कळाली एखादी गोष्ट, नाही कळालेली एखादी गोष्ट रिपीट करायची आहे, तर तुम्ही सांगत चला. रेडमी Y2, यस सर, ओके, ठीक आहे. सो काय होतं, तुम्हाला जर समजलं तर मला पुढे जाता येईल, जर तुम्हाला नसेल तो भाग समजला तर आपल्याला तिथं बोलता येईल. सो बेसिकली एक रिव्हिजन करूया आतापर्यंत झालेल्या गोष्टीची, की पार्टनरशिप बिझनेस हा व्यवसायाचा एक प्रकार आहे आणि या रिलेटेड सगळे अकाउंट्स आपल्याला 12वीला बघायचे आहेत. 12वीचे जे आपले 8 टॉपिक आहेत अकाउंट्सचे, त्यापैकी 6 टॉपिक आहेत ते पार्टनरशिपच्या रिलेटेड आहेत. सो हे 6 टॉपिक आपल्याला समजून जर घ्यायचे असतील तर पहिल्यांदा इम्पॉर्टंट काय, की पार्टनरशिप काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि पार्टनरशिपची वैशिष्ट्य किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय कशा पद्धतीने चालतो या गोष्टी आपल्याला तिथे बाळांनो समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं की पार्टनरशिप हा व्यवसायाचा प्रकार आहे नंबर 1. आणि नंबर 2 मी तुम्हाला बोललो की पार्टनरशिप म्हणजे काय, तर ज्या वेळेला दोन किंवा दोन पेक्षा लोक एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, त्यांच्यात ठरल्याप्रमाणे त्यांचा प्रॉफिट लॉस ते डिवाइड करतात, त्याला बाळांनो म्हटलं जातं काय पार्टनरशिप. ओके. सो आता याच्या पुढे जाऊया की पार्टनरशिप, ठीक आहे, आता मला पार्टनरशिप काय आहे ते कळालं, पण पार्टनरशिपची वैशिष्ट्ये काय आहेत. तर पार्टनरशिपची हा जो बाळांनो इथं एक तुम्हाला इमेज दिसते, ती इमेज मी इथनं घेतलेली आहे. ही तुमच्या पुस्तकामध्ये आहे, पेज नंबर आहे याचं 2. तर पेज नंबर 2 वर ही इमेज आहे आणि याचं एक्सप्लेनेशन जे आहे हे इथं सगळं खाली दिलेलं आहे. ओके, तर तेच आपण इथं जस्ट इंग्लिशमध्ये लिहिलंय, आपण हे मराठीमध्ये जस्ट बघणार आहे की पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय. तर बाळांनो याचा पहिला पॉइंट आहे या पार्टनरशिपच्या वैशिष्ट्यांमध्ये, पहिला पॉइंट आहे द ऍग्रीमेंट. ओके, बघा, दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक जेव्हा एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, तेव्हा त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी अगोदर ठरलेल्या असल्या पाहिजेत, की कोण कुठलं काम करणार आहे, नफा तोटा किती असेल, कुणाची लॅबिलिटी किती असेल, किंवा कुठल्या वेळेला आपण कुठली गोष्ट करायची आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अगोदर ठरल्या असल्या पाहिजेत. आणि या तोंडी बोलून उपयोग नाही, या कुठेतरी लिखित स्वरूपात असल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण लिखित स्वरूपामध्ये लिहितो तेव्हा त्याला म्हणतो अग्रीमेंट. तर पार्टनरशिप मध्ये काय असतं, अग्रीमेंट असतं. पार्टनर्स मध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असतात, लिखित स्वरूपात लिहिलेल्या असतात आणि त्याला आपण म्हणतो अग्रीमेंट.
ओके. सो प्रिन्सिपल एजंट नंतर बघू. नंबर 2 आहे बघायचं आपल्याला लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेसचा अर्थ काय होतो? तर पार्टनर्स जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपल्या भारतीय कायद्यानुसार आपण जो व्यवसाय करतो, तो व्यवसाय कायदेशीर असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही बेकायदेशीर व्यवसाय आपल्याला करता येणार नाही किंवा हे नाही. हे एकदम ऐकायला फनी वाटत असलं तरी हे एक लॉ मध्ये लिहिलेली गोष्ट आहे, की 2 व्यक्ती एकत्र येतात, 3 व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, तेव्हा तो लॉफुल बिझनेस असणं गरजेचं आहे. तो कायदेशीर व्यवसाय असणं गरजेचं आहे. नंबर 3 आपण बघूया, जे आहे शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता 2 लोक एकत्र येतात आणि 2 लोक मिळून एकत्र येऊन व्यवसाय करतात. तर त्यावेळेला व्यवसाय का केला जातो? तर व्यवसाय नफा मिळवण्यासाठी केला जातो. बरोबर आहे. कुठलाही व्यावसायिक एखादा व्यवसाय का करतो? तर आपण तो व्यवसाय करतोय, त्यातनं आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळावेत, आपला उदरनिर्वाह चालावा, आपल्याला प्रॉफिट भेटावा, यासाठी आपण व्यवसाय करत असतो. आणि इथं काय सांगितलं, की जो व्यवसाय पार्टनरशिपमध्ये केला जातो, त्यातनं जो काही नफा तोटा आहे, तो काय करावा लागतो त्या पार्टनर्सना? तर तो त्या पार्टनरना शेअर करावा लागतो. दोघांमध्ये डिवाइड करावा लागतो. मग त्यासाठी काय? तर त्यासाठी तिथं तुम्हाला पार्टनरशिपचा एक रेशो ठरवावा लागतो, की फॉर एक्झाम्पल ₹100 प्रॉफिट झाला, तर त्यातला किती प्रॉफिट म्हणजे कशा पद्धतीनं प्रॉफिट हा डिवाइड केला तिथं जाईल. एक सेकंड. सॉरी. येस. तर कशा पद्धतीनं प्रॉफिट जो आहे तो तिथं डिवाइड केला जाईल, हे तुम्हाला पहिल्यांदाच तिथं ठरवावं लागेल, की त्यामध्ये त्याला म्हटलं जाईल काय? तर पार्टनरशिपचा रेशो. म्हणजे ₹100 प्रॉफिट झाला, तर त्यातला ₹50 एक जण घेईल, ₹50 दुसरा घेईल. याचा अर्थ व्यवसायाचा रेशो समान आहे, हे आपल्याला इथं म्हणता येईल. देन पुढचा पॉइंट आहे अनलिमिटेड लॅबिलिटी. चौथा पॉइंट. लॅबिलिटी जी आहे, पार्टनरशिप व्यवसायाची जी लॅबिलिटी आहे, ती अनलिमिटेड असते. ती खूप म्हणजे कर्ज जर झाली उद्या व्यवसायावर, तर ती सगळ्यांना मिळून भागवावी लागतील. एक म्हणजे 2 पार्टनर आहे आणि कर्ज झाल्यानंतर एखादा पार्टनर म्हणतोय, की मी आता हे कर्ज भागवणार नाही, तुझं तू एकटा भागव. असं चालत नाही. जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा ती कर्ज सुद्धा दोघांना मिळून तिथं भागवावी तिथं लागतील. ओके. नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सरकारच्या काही विशेष खात्यांमध्ये तुम्हाला तुमची पार्टनरशिपचा बिझनेस आहे हे नोंदवावं लागेल आणि त्यानुसार तिथं काम करावं लागेल. देन पुढचं आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. म्हणजे पार्टनरशिपमध्ये आपण बोलतो की पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर आहेत, 3 पार्टनर आहेत, तर त्या तिघांची मिळून मालकी असते आणि या एकत्रित मालकीला जॉईंट ओनरशिप म्हणतात. म्हणजे एकट्याची मालकी नसते. माझा एकट्याचा व्यवसाय नाहीये, तर आमच्या दोघांचा व्यवसाय, आमच्या तिघांचा व्यवसाय, तर याला काय म्हटलं जातं? जॉईंट ओनरशिप. की पार्टनरशिप मध्ये काय असते? एकत्रित मालकी असते. देन प्रिन्सिपल एजंट इथं पण आहे, देन इथं पण आहे, रिपीट झालंय. आणि त्यानंतर डिझोल्युशन. लास्ट पॉइंट आपण एवढा बघूया यामध्ये, की डिझोल्युशन म्हणजे काय? तर डिझोल्युशन म्हणजे पार्टनरशिप व्यवसाय बंद करता येतो. जेव्हा पार्टनरशिप व्यवसाय बंद केला जातो, तेव्हा त्याला म्हणतात डिझोल्युशन. डिझोल्युशनचा अर्थ काय? व्यवसाय बंद करणे. जी काही आपली देणी आहे ती सगळी आपल्याला भागवावी लागतात. ज्या काही सगळ्या असेट आहेत त्या आपल्याला विकाव्या लागतात. हा पुढचा भाग आहे. तर हा एक प्रिन्सिपल अँड एजंट आणि डिझोल्युशन हा जो भाग आहे तो आपण थोडासा नंतर बघूया. बेसिक गोष्ट तुम्हाला यामध्ये समजून काय घ्यायची, की पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल, भागीदारी व्यवसाय जर करत असाल, तर तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना नियम कसे आहेत हे लिखित स्वरूपात नोंदवावे लागतील. की कोण कुठलं काम करणार आहे, कोण कोण किती कॅपिटल आणणार आहे, पार्टनरशिपचा रेशो कसा असेल, डिझोल्युशनच्या टर्म्स कशा असतील, ठीक आहे, बिझनेस कोणता करणार आहे, तो लॉफुल आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा डिटरमाइन कराव्या लागतील, पहिल्यांदा ठरवाव्या लागतील आणि त्यानंतरच तुमचा जो व्यवसाय आहे तो तिथं सुरू होईल. म्हणजे काय? तर कायदा काय म्हणतो, की ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या लिखित स्वरूपामध्ये व्यवस्थित पद्धतीनं क्लिअर करून, म्हणजे स्पष्ट करून, परत व्यवसाय सुरू झाल्यानंतर कुणाच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीविषयी कन्फ्युजन नको. जे काय करायचं आहे ते सगळ्यांनी व्यवस्थित स्पष्टपणे आधी ठरवून आणि ठरलेल्या मार्गाने तुम्हाला करायचं आहे. तर त्या गोष्टीसाठी हे म्हणजे पार्टनरशिपचे हे जे सगळे आपले वैशिष्ट्य आपण बघितली ती या रिलेटेड तिथं आहेत. तर ही वैशिष्ट्य ढोबळ मनानं तुम्हाला समजलीत का? बघा, संपूर्ण वैशिष्ट्य समजलीच पाहिजेत असं काहीही नाही आत्ताच्या लेवलला. परंतु काय होतं अकाउंटिंग मध्ये पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर, की गोष्टी सरावाने कळत जातात. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लहानपणी आपण बेरीज शिकलो, तर लहानपणी बेरीज शिकताना आपलं स्पीड फार कमी होतं.
थोडं अडखळत अडखळत शिकत होतो. त्यानंतर थोडं चांगलं जमायला लागलं. त्यानंतर परत चांगलं जमायला लागलं आणि आता अशी परिस्थिती असते सगळ्यांची, की 2चा पाढा आहे. तर बे-पंचे किती विचारल्यावर प्रत्येकाच्या तोंडात 10 येतं. का? तर तेवढं प्रॅक्टिस आपलं झालेलं असतं. तेवढा वेळ आपण तिथं दिलेला असतो. सो अकाउंटिंगमध्ये आणि नॉलेजमध्ये बाळांनो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, की तुम्हाला गोष्टी समजतील, पण त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल आणि कंटिन्युटी ठेवावी लागेल. आज अभ्यास केलाय, तर उद्या पण थोडा करावा लागेल, परवा पण थोडा करावा लागेल आणि एका ठराविक स्पीडनं आपल्याला पुढे जावं लागेल. सगळ्याच गोष्टी एकाच दिवसात कुणालाही समजत नाहीत, भले तो कितीही हुशार विद्यार्थी असू दे किंवा कितीही तो अभ्यासात कच्चा असू दे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पेशन्स इम्पॉर्टंट आहे. हळू स्टेप बाय स्टेप आपल्याला गोष्टी समजतील. तर आता मी ज्या गोष्टी सांगितल्या यापैकी तुम्हाला 20 ते 30% जरी गोष्टी समजल्या असतील, तरी तुम्हाला भरपूर समजलं किंवा तुम्हाला व्यवस्थित समजते असं म्हणायला पण हरकत नाही. तर तुम्ही एकदा मला सांगा, की तुम्हाला हे आत्ताच शिकवलेलं समजलेलं आहे का? प्रतीक ओके म्हणतोय. ओके. प्रणील पाटील आवाज येत नाही. आवाज मित्र येत असेल. माझ्याकडनं सगळं क्लिअर आहे. अथर्व, अनुजा, प्राची, सृष्टी, अथर्व जाधव, श्वेता, ओप्पो A15, अस्मिता, ओके. सानिका, येस. तर काय हरकत नाही मित्रांनो. थँक सो मच. तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या. तुम्ही ऐकून घेतल्यात. येस विराज, थँक काय हरकत नाही. तर आता याच्या पुढचा भाग आपण बघूया, की पार्टनरशिप म्हणजे तुम्हाला समजलं, भागीदारी म्हणजे काय तुम्हाला समजलं, व्यवसायाचा प्रकार आहे काय हे तुम्हाला समजलं. याच्या पुढे आहे आपण अकाउंटचं टॉपिकचं नाव काय लिहिले, तर पार्टनरशिप फायनल अकाउंट, बरोबर आहे. त्यापैकी पार्टनरशिप या शब्दाचा अर्थ काय तो आता तुम्ही बघितला. नाव आता आपल्याला बघायचा आहे फायनल अकाउंट. ओके. तर फायनल अकाउंट हा टॉपिक जो आहे तो बाळांनो 11वीला आहे, 12वीला आहे, फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, एमकॉम फर्स्टला आहे आणि एमकॉम सेकंडला सुद्धा आहे. तर 7च्या 7 वर्ष हा टॉपिक तुम्हाला आहे 11वी पासून. आता अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं बोला की यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती व्यवस्थित नव्हती, त्यामुळे कॉलेजमध्ये फायनल अकाउंट तुम्हाला शिकवलं नसेल. पण फायनल अकाउंट मित्रांनो जो टॉपिक आपण शिकवतो आहे आता किंवा सुरुवात जो करतो आहे फायनल अकाउंटला, हा फार 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 इम्पॉर्टंट आहे. फायनल अकाउंट आपल्याला जर समजलं 12वीचं, व्यवस्थित लक्षात घ्या मी काय सांगतोय. फायनल अकाउंट जर आपल्याला समजलं तर 12वीचे पुढचे टॉपिक एकदम इझिएस्ट वे मध्ये तुम्हाला समजतील. फायनल अकाउंट समजणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि अकाउंटमध्ये असा भाग आहे की कुठलाही गोष्ट ही ज्या त्या टॉपिक पुरती मर्यादित नसते. फायनल अकाउंटमध्ये एखादी गोष्ट समजलो, ठीक आहे, मग एखादा विद्यार्थी म्हणे फायनल अकाउंट माझा राहिला किंवा मी लवकर क्लास लावला नाही किंवा मी कॉलेजमध्ये ऍबसेंट होतो, काय फरक पडतो, पुढचे समजून घेतो. तर तसं होत नाही मित्रांनो. फायनल अकाउंट समजला तर पुढचे टॉपिक समजतात, किंबहुना त्याला मदत होते. त्यामुळे कायम लक्षात घ्या, फायनल अकाउंट महत्वाचं आहे आणि आत्ताच नाही तर पुढच्या येणाऱ्या सगळ्या तुमच्या भविष्यातल्या अभ्यासक्रमासाठी फायनल अकाउंट हे इम्पॉर्टंट आहे. तर फायनल अकाउंट काय आहे हे हर्षद ओके. तर हे आपल्याला पहिल्यांदा इथं बघायचं. तर आता तुम्हाला बऱ्याच लोकांना फायनल अकाउंटचं मिनिंग माहित नाही, कारण 11वीला झालेलं नाही. ते आपण थोडंसं समजून घेऊया की फायनल अकाउंट म्हणजे काय. ओके. एक छोटंसं उदाहरण देतो. त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण फायनल अकाउंट काय समजून घेऊया. बघा, एखादा विद्यार्थी असतो का नाही, तो काय करतो की कुठल्याही वर्गात असू दे, पहिलीला असू दे, 10वीला असू दे, 12वीला असू दे, कुठल्याही वर्गात असू दे, तो पूर्ण वर्षभर शाळेत जातो, तो पूर्ण वर्षभर कॉलेजला जातो, वह्या घालतो, लेक्चर्स करतो, अभ्यास सगळा करतो आणि पूर्ण वर्षामध्ये हे सगळं काम त्याचं चालू असतं आणि वर्षाच्या शेवटी त्याचा निकाल येतो. ठीक आहे. आणि त्या निकालावर एक पर्सेंट मध्ये मार्क लिहिलेले असतात. ठीक आहे. मग ते तुम्ही कुठल्याही मुलाला जाऊन विचारता की बाबा तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, लहान मुलगा असेल कुणी किंवा तुमच्यापेक्षा मोठा असेल किंवा तुला मार्क किती पडले रे 8वीला? तर तो म्हणतो मला 75% मार्क्स पडले. तर लगेच आपण म्हणतो की 75% मार्क पडले बरं का. हा मुलगा अभ्यासात हुशार आहे किंवा हा मुलाचा अभ्यासाची प्रगती चांगली आहे. ओके. तर का आपल्याला आपण तसं म्हणतो? कारण आपल्याला एक इम्प्रेशन समजतं. 75% हा शब्द ऐकला की आपल्याला लगेच समजतं की ह्या मुलाची शैक्षणिक प्रगती कशी आहे.
ठीक आहे. सो दुसरा एक म्हणजे यात प्रसंग असा, की एखाद्या मुलाला विचारलं, की "अरे तुला मार्क किती आहेत?" तो म्हणतो, की "मला 40% मार्क आहे." तो म्हणणार, "अरे हा विद्यार्थी अभ्यासात एकदमच कच्चा आहे. ह्याला 40% मार्क पडले म्हणजे एकदमच खराब मार्क पडले. हा तर एकदम अभ्यासात कच्चा आहे." तर इम्प्रेशन आपलं लगेच बनतं, की एखाद्याचे मार्क्स आपण बघितले, की लगेच आपल्याला समजतं, की तो अभ्यासात कसा आहे किंवा काय आहे. तर याचा फायनल अकाउंटशी काय संबंध आहे? तर फायनल अकाउंट म्हणजे काय, की जसा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि त्याचा रिझल्ट लास्टला येतो, तसा एक व्यावसायिक आहे. कॉमर्समध्ये आपण काय शिकतो बाळांनो? तर कॉमर्समध्ये आपण व्यवसाय कसा करायचा शिकतो. ठीक आहे, की बिझनेस कसा करायचा, हे आपल्याला कॉमर्समध्ये शिकवलं जातं. तर एक व्यावसायिक आहे, वर्षभर तो काम करतो. लोकं जे त्याच्याकडे कस्टमर्स येतात, त्यांना तो माल विकतो. दुकानातली सगळी कामं करतो, बँकेच्या रिलेटेड सगळी कामं करतो आणि सगळ्या कामाचा रिझल्ट कुठं आहे, तर त्याचा कामाचा रिझल्ट दिसतो फायनल अकाउंट बनवल्यानंतर, जे आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. म्हणजे आपण काय करतो, की व्यवसायाची एका वर्षातली प्रगती कशी आहे, हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल, तर फायनल अकाउंट आपल्याला बनवावे लागतील. ओके. काय सम 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 काय सांगतो ते समजतंय का बघा, की व्यवसायाची एका वर्षामधली प्रगती समजून घ्यायची असेल, तर आपल्याला त्याचे फायनल अकाउंट बनवावे लागतील. मग जसं आम्ही एखाद्या मुलाला मार्क विचारून आम्हाला समजतं, की तो विद्यार्थी चांगला आहे का खराब आहे. तर मग फायनल अकाउंट बघून आम्हाला कसं समजेल सर, की ती कंपनी चांगली आहे का खराब आहे. तर फायनल अकाउंटमध्ये आपल्याला पॉइंट बघायचा आहे पहिला, की प्रॉफिटचा, की त्या व्यावसायिकानं किती प्रॉफिट केला. जेवढा जास्त प्रॉफिट त्यानं केला असेल, ऑब्व्हियसली तेवढाच जास्त तो चांगला व्यावसायिक असेल. आता भारतामध्ये आपण बोलतो, की टाटा, अंबानी, अदानी किंवा महिंद्रा हे लोक का यशस्वी आहेत किंवा ह्यांचं बिझनेस एवढा चांगला आहे किंवा हे फार चांगला व्यवसाय करतात असं आपण का म्हणतो? कारण ते वर्षाला तेवढा प्रॉफिट कमवतात. कारण वर्षामध्ये तेवढी त्यांची उलाढाल चांगली असते आणि ते जे त्यांचे रिझल्ट येतात, फायनल अकाउंट जे बनवतात, ते फायनल अकाउंटवरनं आपण बोलतो, की हां, रतन टाटा इज अ व्हेरी गुड बिझनेसमन और मुकेश अंबानी इज अ व्हेरी गुड बिझनेसमन बिकॉज ही इज जनरेटिंग इनफ प्रॉफिट किंवा ही इज जनरेटिंग एक्सलेंट प्रॉफिट. तो व्यवसाय एवढा चांगला करतोय, की व्यवसायात त्याला चांगला फायदा होतोय म्हणून तो व्यावसायिक चांगला आहे. व्यावसायिक चांगला आहे कधी म्हणायचं? तर जो व्यवसाय जो करतोय त्यामध्ये त्याला चांगला प्रॉफिट भेटत असेल, तर त्याला चांगलं म्हणायचं. तुम्ही कुणाला म्हणाल का, की बाबा एखादा व्यावसायिक आहे आणि त्यानं लॉस करून ठेवला, तर त्याला चांगला म्हणाल का? ऑब्व्हियसली नाही. व्यावसायिक चांगला कधी? जर त्यानं प्रॉफिट चांगला कमवला असेल तर. तर फायनल अकाउंट का बनवले जातात? नंबर 1 की व्यवसायाची वार्षिक प्रगती कशी आहे? तो व्यावसायिक किंवा त्याचं वार्षिक प्रोग्रेस कार्ड किंवा ज्याला प्रगती पुस्तक म्हणतो, ते जर आपल्याला बघायचं असेल, तर आपल्याला फायनल अकाउंट बनवावं लागेल. तर मग फायनल अकाउंट लेट्स से मी बनवलं, तर मला काय कळेल? तर नंबर 1 म्हणजे का फायनल अकाउंट मी बनवायचं? नंबर 1 मला समजेल, की त्याला नेट प्रॉफिट और नेट लॉस किती झाला? ठीक आहे. त्याला समजेल नेट प्रॉफिट और नेट लॉस किती झाला. म्हणजे त्याला व्यवसायामध्ये या वर्षामध्ये किती नफा झाला किंवा किती तोटा झाला, हे फायनल अकाउंटमध्ये समजेल. नंबर 2 दुसरं काय? तर असेट्स आणि लॅबिलिटीज. आता असेट आणि लॅबिलिटीजचा अर्थ आम्ही 11वीला समजून घेतलाय. काही लोकांना असेट लॅबिलिटीज माहीत नसतील, तर पुन्हा एकदा मी तुम्हाला क्विकली अर्थ सांगतो असेट लॅबिलिटीचा. असेट म्हणजे मालमत्ता किंवा आपली संपत्ती. फॉर एक्झाम्पल हा लॅपटॉप ही माझी असेट आहे. मोबाईल माझी असेट आहे. कपडे ही माझी असेट आहे. त्यानंतर एव्हरीथिंग म्हणजे माझ्या खिशामध्ये जे पैसे आहेत ते माझी असेट आहे. तर ह्या सगळ्या माझ्या असेट आहेत. घरामध्ये काही फर्निचर आहे ते असेट आहे. हे घर माझी असेट आहे. ही जागा माझी असेट आहे. ही सगळ्या माझ्या असेट्स आहेत. ही मालमत्ता आहे. तसंच व्यवसायामध्ये असतं. एखाद्या व्यवसायाकडे काहीतरी मशिनरी असते. एखाद्या दुकानात काहीतरी माल असतो. काहीतरी कॅश असते. त्याच्या बँकेत काहीतरी रक्कम शिल्लक असते. या सगळ्या बाळांनो असेट असतात. बरोबर आहे. ते व्यवसायामध्ये असेट्स असतात अशा भरपूर. फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी, डेटा, स्टॉक, बिल रिसिव्हेबल, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स या सगळ्या असतात असेट्स. ओके. तर हे आहे आपल्या असेट. आणि याच्या अगेन्स्ट आहे दुसरा शब्द लॅबिलिटी. लॅबिलिटी म्हणजे काय? कर्ज. कर्ज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी व्यवसाय करायला बँकेतनं काहीतरी कर्ज आणले. बँकेतनं काहीतरी कर्ज घेतले, तर ती माझी आहे लॅबिलिटी. मी मला काहीतरी पैशाची गरज होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते. तर मी काय केलं, माझ्या मित्राकडनं पैसे उधार घेतले. फॉर एक्झाम्पल मी माझ्या मित्राकडनं ₹1000 उसने घेतले. तर ती पण माझं कर्ज आहे. तिसरी गोष्ट मी लोकांकडनं आणि इतर काय घेतलं असेल, नातेवाईकांकडनं काही घेतलं असेल किंवा असंच मार्केटमधनं काही उधारीवर आणलं असेल, तर ती सगळी असतात काय लॅबिलिटीज. तर वर्षाच्या शेवटी आपल्याला फायनल अकाउंटमध्ये काय बघायचं आहे, की वर्षाच्या शेवटी
एखाद्या व्यावसायिकाच्या असेट्स किती आहेत आणि लॅबिलिटीज किती आहेत, म्हणजे त्या व्यावसायिकाची संपत्ती किती आहे आणि त्या व्यावसायिकाची कर्ज किती आहेत, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फायनल अकाउंट बनवावं लागेल. आता कशासाठी लागेल आपल्याला आपली लिस्ट संपत्तीची किंवा लॅबिलिटीची? फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्या जर एखाद्या बँकेमध्ये गेला आणि म्हणला की मला कर्ज काढायचं आहे, आमच्या व्यवसायासाठी कर्ज हवं आहे, तर तिथं काय म्हणतील की तुमचं किती असेट आहेत तुमच्याकडे, तुमची मालमत्ता किती आहे, तुमचा प्रॉफिट किती आहे, तर त्यावेळेला तुम्हाला फायनल अकाउंट शो करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट तिथं लागेल की व्यवसायाची कर्ज किती आहेत आणि तुमच्या सगळ्या असेट्स किती आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला फायनल अकाउंट तिथं बनवावं लागेल. नंबर तीन, तिसरा पॉइंट काय समजतो, तर आपले रिसिवेबल्स आणि आपले पेबल्स समजतात. फॉर एक्झाम्पल बघा, व्यवसाय जो आहे ना त्यामध्ये बरेचसे ट्रान्झॅक्शन उधारीवर चालतात, बरोबर आहे. मग उधारीमध्ये काय होतं की आपण लोकांना पण उधार देतो आणि लोक सुद्धा आपल्याला उधार देतात. मग आता माझं किती देणं आहे, मी लोकांना किती पैसे देणं लागतो आणि लोक मला किती देणं लागतात, म्हणजे माझं येणं किती आहे आणि माझं देणं किती आहे, हे आपल्याला कुठं समजतं? हे आपल्याला समजतं फायनल अकाउंट मध्ये. म्हणजे माझं देणं किती आहे, माझं येणं किती आहे, हे आपल्याला परत फायनल अकाउंट मध्ये समजतं. हा झाला तिसरा पॉइंट. त्यानंतर चौथा पॉइंट काय, तर चौथा पॉइंट व्यवसायाचं कॅपिटल आणि व्यवसायाचे जे ड्रॉइंग्स आहेत हे पण आपल्याला तिथं समजतात. ओके, व्यवसायाचं कॅपिटल म्हणजे काय, व्यवसायामध्ये भांडवल किती आहे गुंतवलेलं आपण, आणि व्यवसायाचे ड्रॉइंग म्हणजे व्यवसायातनं पैसे किती काढून घेतले हे पण आपल्याला समजतात. 5 नंबर पुढचा पॉइंट आहे, इट इज कंपल्सरी. भारतामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर भारताच्या संविधानानुसार काही कायदे आहेत आणि या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की व्यवसाय कशा पद्धतीनं करावा. ठीक आहे, व्यवसाय कशा पद्धतीनं करावा किंवा व्यवसायाचे काही नियम आहेत. तर भारताच्या कायद्यानुसार जो कोण भारतामध्ये व्यक्ती व्यवसाय करतोय त्याला हे कंपल्सरी आहे की त्यानं अकाउंटिंग मेंटेन करावं. ठीक आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फायनल अकाउंट बनवावं लागतं. कुणी असं म्हणू शकत नाही की मी अकाउंटिंग करणारच नाही किंवा मला अकाउंटिंगची काही गरज नाही, असं नाही बाळांनो. कायद्यानुसार बंधनकारक आहे, तो नियम आहे आणि नियम सगळ्यांना फॉलो तिथं करावा आपल्याला लागेल. ठीक आहे, तर हे झालं परत पुढचं कारण आपलं की ज्यामध्ये आपण बघितलं की इट इज कंपल्सरी. देन परत आणि काय होऊ शकतं यामध्ये की हे कंपॅरेटिव्ह पर्पज साठी सुद्धा वापरता येतं. ओके, कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक अभ्यास. फॉर एक्झाम्पल 2016 मध्ये एका व्यावसायिकाला, फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला मी इथं दाखवतो की कंपॅरिझन कसं करायचं. दोन व्यावसायिक आहेत, एकाचं नाव आहे ए, दुसऱ्याचं नाव आहे बी. 2017 एक साल आहे, 2018 एक साल आहे. 2017 मध्ये ए ला नेट प्रॉफिट झाला 10,000, बी ला झाला 15,000, परत 2018 मध्ये याला झाला 12,000 आणि याला झाला इथं 13,000. तर आता तुम्हाला कंपॅरिझन करायचं, तुम्हाला विचारलं की यातला ए चांगला आहे का बी चांगला आहे, तर तुम्हाला कोण चांगलं दिसतंय इथं? बघा, ए चा प्रॉफिट किती होता, तर ए चा प्रॉफिट होता 10चा 12 झाला. 10चा 12 झाला म्हणजे हा प्लस मध्ये आला, याचा प्रॉफिट तिथं वाढला, बरोबर आहे. आणि याचा 15 होता, तो 13 झाला, म्हणजे याचा प्रॉफिट काय झाला तिथं कमी झाला. तर बाळांनो, हा जो व्यावसायिक आहे तो काही एवढा चांगला नाहीये किंवा त्याच्यासाठी 2018 हे साल काय चांगलं नाहीये. पण ए जो आहे तो मात्र खूप चांगला आहे, कारण त्याचा 10 होता आणि 10चा त्यानं 12 केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही साध्या भाषेत म्हणू शकता, एखाद्या विद्यार्थ्याला 9वीला 70% मार्क पडले आणि 10वीला त्यानं 75% पाडले, तर आपण काय म्हणून, तो विद्यार्थी चांगला आहे कारण 9वी पेक्षा 10वीला त्याला मार्क तिथं चांगले मिळाले. म्हणजे असा व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास करायचा असेल, एखादी कंपनी वाढतेय का, एखादी कंपनीची ग्रोथ होते का, त्याची चांगल्या पद्धतीने वाढ होते का, हे आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला फायनल अकाउंट बनवावे लागतील. किंवा मला म्हणजे माझा रस्ता चुकलाय किंवा एखादा व्यवसाय चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतोय हे सुद्धा यातनं कळतं. फॉर एक्झाम्पल मला मागच्या वर्षी जास्त प्रॉफिट झाला आणि यावर्षी परत कमी प्रॉफिट झाला, तर मला कळेल की येस, माझं काहीतरी चुकतंय, मला माझ्या व्यवसायात अजून लक्ष दिलं पाहिजे, माझा व्यवसाय चुकीच्या मार्गाने चालू आहे, तो कुठेतरी लॉस मध्ये येतोय, मला काहीतरी यावर उपाययोजना केली पाहिजे. हे सगळं कधी कळेल, ज्या वेळेला आपण अकाउंटिंग केलं असेल तर. तर फायनल अकाउंट म्हणजे काय, तर फायनल अकाउंट म्हणजे एक प्रकारे प्रगती पुस्तक आहे व्यावसायिकाचं, की एका वर्षामध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं गोष्टी म्हणजे वाढलेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत हे समजेल, नफा तोटा समजेल,
असेट लायबिलिटीज, त्याची संपत्ती किती आहे, त्याची मालमत्ता किती आहे, त्याची कर्ज किती आहेत समजतील, त्याचं देणं किती आहे, त्याचं येणं किती आहे हे पण तुम्हाला समजेल. त्यानंतर त्याचे रिसिवेबल, पेएबल म्हणजे त्याला पैसे किती मिळणार, देणं येणं झालं. त्यानंतर असेट लायबिलिटीज, सॉरी, कॅपिटल ड्रॉइंग त्याचे समजतील त्याला. कॅपिटल ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की व्यवसायामध्ये भांडवल किती आहे, व्यवसायातनं पैसे किती काढून घेतले हे समजेल. परत हे कंपल्सरी पण आहे आणि कंपॅरेटिव्ह पर्पजसाठी सुद्धा हे वापरलं जातं. तर एवढाच भाग आज आपल्याला बघायचा होता. यामधले अकाउंट्स जे आहेत ते आपण उद्याच्याला डिस्कशन करणार आहे. आपण वन बाय वन एकदम स्लोली सिलेबस कव्हर करणार आहे. 12वीच्या बाबतीमध्ये बाळांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. बाळांनो काय आहे की एकच गोष्ट इम्पॉर्टंट, की ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. 12वीचा जो आपला सिलेबस आहे, तो आपला एका वर्षासाठी आपण डिझाइन केलाय, की एका वर्षामध्ये तो विद्यार्थ्यानं अभ्यास पूर्ण करावा. आणि कुठेतरी परत आता सध्याचे दिवस कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. कोरोना आहे, परीक्षा होतील, नाही होतील किंवा हे नाही होईल किंवा अशा ह्याच्यात भ्रमात राहून आपल्याला चालणार नाही. आता इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे बोर्डाने ठरवलेलंच आहे, की परीक्षा आपल्याला घ्यायच्याच आहेत. तर तुमच्या सुद्धा परीक्षा ह्या बाळांनो होणारच आहेत. आणि सध्या आपल्याला ऑनलाईन माध्यमातूनच क्लास घ्यावा लागेल. माझी अशी काही फार इच्छा आहे, की ऑनलाईन माध्यमातूनच तुमच्याशी बोलावं, असं काही नाहीये. सगळे परिस्थिती बघता ऑनलाईनचा एकच ऑप्शन उरतो. त्यामुळे आपण ऑनलाईन हे आता घेतो आहे. ज्या वेळेला सगळे क्लास सुरू होतील, ज्यावेळेला कॉलेजेस सुरू होतील, तेव्हा ऑब्व्हियसली आपण क्लास हा आपला घेणार आहे. आपले 2 क्लास आहेत इस्लामपूरमध्ये. तुम्हाला मेसेज मी केला होता. स्टँड रोडला एक आहे परगावच्या मुलांसाठी. कचेरी रोडला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर. इस्लामपूरच्या मुलांसाठी 2 बॅचमध्ये आपला क्लास चालेल. तर ज्या दिवशी तुमचा क्लास हा म्हणजे सगळ्यांचे शाळा कॉलेज सुरू होतील, क्लासेस परिस्थिती जेव्हा नॉर्मल होईल, त्या दिवशी आपण हा क्लास आपल्या रेग्युलर पद्धतीने तिथं घेणार आहे. पण सध्याची अपरिहार्यता लक्षात घेता तुम्हाला या माध्यमातनं म्हणजे आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. आणि का आपण काम करतोय तर आपला वेळ फुकट जाऊ नये. दिवसाचा बाळांनो 1 तास किंवा दिवसाचे जास्तीत जास्त मी बोलतो 50 मिनिट फक्त आपण मागतो, की ते 50 मिनिट आपण अभ्यासासाठी जर दिले, तर तुमच्या भल्यासाठी त्याचा फायदा होईल किंवा पुढचे म्हणजे सगळ्यांनाच तुम्हाला ते चांगलं होईल. तुम्ही चांगलं शिकलात, तुमच्या घरच्यांना बरं वाटेल, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या ह्याच्यासाठी, या सगळ्यासाठी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी करा. फार तुम्हाला 24 तासातले 12-12 तास अभ्यास करा असं आपण अजिबात सांगत नाहीये किंवा अजिबात असा काही लोड दिलेला नाही. 1 तास तुम्हाला फक्त क्लास करायचा आहे. तुमच्यासाठी कष्ट करायला आम्ही इथं तयार आहोत. आपण सगळ्या फॅसिलिटी इथं वापरत आहोत. काहीही तुम्हाला अडचण येणार नाही. आज ज्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या, ऑब्व्हियसली तशाच गोष्टी समजतील. 100% सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील, समजावून दिल्या जातील. हा आमचा शब्द आहे. हा पूर्ण मी 100% करेन. जे मी तुम्हाला प्रॉमिसेस केलेले आहेत, त्या सगळ्या प्रॉमिसेसला फुलफिल 100% केलंच जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त वेळेमध्ये तुम्हाला जो काही अभ्यास सांगितलाय, तो तिथं तो तिथं काम फक्त व्यवस्थित करायचं तिथं आहे. तर या बाबतीमध्ये अजिबात आळस करू नका. स्वतःसाठी फक्त काम करा. बाकीचं हे काय म्हणत नाही. आणि तुम्ही एवढे आता मोठे झालेले आहात, की तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, कुठे टाईमपास केला पाहिजे, कुठं काम केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला समजतं. तर कुणाची फार उपदेश करण्याची तुम्हाला काही गरज नाही आणि मला तुम्हाला उपदेश वगैरे काय, लेक्चर्स वगैरे काय अशी द्यायची नाहीयेत. कारण लेक्चर्स देणं वगैरे, मुलांना उपदेश करत बसणं वगैरे काय पसंत नाही पडत यंगस्टर्सना आजकाल. कुणी काय सांगितलं. स्वतःला समजतं आपल्याला, की आपल्यासाठी चांगलं काय, आपल्यासाठी वाईट काय आहे. सो माझं काम आहे अकाउंट शिकवणं. मी अकाउंट तुम्हाला शिकवतो. त्या बाबतीत तुम्हाला 100% तिथं मदत आपण करू. तर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची अशी होती, की रोज संध्याकाळी 5:00ला आपला क्लास आहे. सध्याचं टायमिंग आपलं 5 आपण ठेवूया. ज्यांना ग्रुपला जॉइन व्हायचं आहे आमच्या क्लासच्या, त्यांनी मला मेसेज करा. तुम्हाला एक लिंक पाठवतो. जस्ट एक ग्रुप हाय म्हणून मेसेज करा. तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉइन व्हाल. ग्रुपला सगळे अपडेट मिळतील. पुस्तकं जी आहेत ती आपण ग्रुपला सगळी सेंड करू. अकाउंटची पण सेंड करू आणि बाकी सगळ्याच विषयाची सेंड करतो. इकॉनॉमिक्स, ओसी, एसपी, अकाउंट, इंग्लिश, व्हॉटएव्हर जी काय माझ्याकडे पुस्तकं पीडीएफ आहे तिथं, ती मी तुम्हाला सेंड करू. सध्या अथर्व आपण सकाळी क्लास नाही घेत आहे. संध्याकाळीच घेऊया. सकाळी थोडंसं बिझी आहे मी. सध्या घेऊया आणि हे लेक्चर अपलोड होईल YouTubeला आपल्या. YouTubeला सगळी आपली पहिली जी लेक्चर आहेत ती अपलोड होतील. तुम्हाला बघायला मिळतील. सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू. उद्याच्याला संध्याकाळी 5:00ला क्लास आहे. उद्याच्याला तुम्हाला लिंक तिथं मिळेल. संध्याकाळी 5:00ला वेळ आहे तिथं जॉइन व्हा. ओके. काही शंका असेल, काही गोष्ट कळाली नसेल तर मला मेसेज करा, कॉल करा. आपण चर्चा तिथं करूया. ठीक आहे. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.